सोशल मीडिया की निगरानी करने के लिए सिटी पुलिस ने गरुड़ दृष्टि लॉन्च किया है। इसके माध्यम से पुलिस अपराधियों, राजनीतिक दलों, समाज के विभिन्न तबकों की निगरानी करेगी। पुलिस आयुक्त डॉक्टर रविंद्र सिंघल ने मंगलवार को साइबर थाने में गरुड़ दृष्टि का उद्घाटन किया। साइबर हैक इवेंट 2025 के दौरान पुलिस को सोशल मीडिया प्लेटफॉर्म के माध्यम से फैल रही गलत सूचना, अभद्र भाषा और संभावित खतरों की बढ़ती चुनौतियों का पता चला। मेटा, यूट्यूब, ट्विटर, व्हाट्सएप, टेलीग्राम और इंस्टाग्राम जैसे डिजिटल प्लॅटफॉर्म करोडों लोगों को जोड़ते हैं। हे जे आहे आपण ही माहिती जसे फ्लॅग होते आणि ती माहिती मिळाल्यानंतर आपण संबंधित जे सोशल मीडिया प्लॅटफॉर्म आहे त्याला आपण सांगणार आहे आणि मग त्याच्यावर ते त्यांना म्हणजे त्याला डाऊन करायचे ती कमेंट्स किंवा फोटोग्राफ किंवा व्हिडिओ रील्स वगैरे किंवा इतर काही करायचे ते आपण करू शकणार आणि ते हे जे सगळं आहे ते आपल्याला ऑटो बेस्ड असणार आहे। हे जे आहे थोडं डीप बेस्ड तुम्ही हे म्हणताय जे माहिती आहे तर ते याचे किती वापर होईल कारण ही जे आहे हे अल्गोरिदम बेस्ड असतात आणि डीप किंवा फेक जे माहिती आहे त्याच्या कुठपर्यंत वापर आहे ते आपल्याला आता कळेल वापर जसं जसं याच्या होईल आणि त्या अनुषंगाने जसे जसे आपला सिस्टम इंटेलिजंट होईल त्या अनुषंगाने आपल्याला त्याचा फायदा होणार आहे। या सगळ्या ऑब्झर्वेशनसाठी कुठेतरी मॅन पॉवर लागणार आहे। मॅन पॉवर कशा पद्धतीने वापरला जाणार सायबर मध्ये अगोदरच जे आहे कुठेतरी अनेक पद्धती आहे त्या सगळ्याचा भार जे आहे जसं पीआय लेवलवर आम्ही एपीआय, पीएसआय आणि आमचे जे अंमलदार आहे फार मोठी संख्यामध्ये जवळपास 30-35च्या आपल्याकडे स्टाफ आहे। हे टूल्स जर व्यवस्थित वापरले तर त्याचे जास्त मॅनपॉवरची अशी गरज नसणार आहे आपल्याला। नुसते ऑब्झर्वेशन फार महत्वपूर्ण याच्यात राहणार आहे आणि अलर्ट जसे मिळतील अलर्ट अनालाइज आपल्याला करायचे त्याच्यात जास्त मॅनपॉवरची अशी काही गरज राहणार नाही परंतु ते टेक्निकली साऊंड आणि एज्युकेटेड राहिले पाहिजे याच्यावर आमचा फोकस आहे। ते जे एम्बॅसिडर आहे त्याच्या मल्टी टास्किंग आहे त्यांच्या रोल राहील याच्यात एक ते अवेअरनेस पसरवण्यासाठी तसेच याचे जे काय काय अजून याच्यात डेव्हलप आपण केला पाहिजे त्याच्यासाठी अनालिसिस साठी आणि काय आपण प्रेडिक्ट याच्यामुळे करू शकतोय त्याच्यासाठी त्यांच्या फार मोठा याच्यात रोल राहणार। आयटीएमएस जे आहे आणि बाकीचे जे सिस्टम आहे सध्या त्यांच्याबद्दल टेंडरिंग सिस्टम चालू आहे। जे टेंडर वगैरे झाल्यानंतर ही सगळी प्रक्रिया आपल्याला दिसेल कारण तो सध्या त्याच्यात थोडासा अजून वेळ लागणार आहे परंतु त्यासाठी आमची प्रक्रिया चालू आहे। ही जी आहे ऑनगोईंग प्रोसेस आहे त्यांची ट्रेनिंग असो किंवा जसं शहरामध्ये काही काम पण चालू आहे आपल्या सगळ्यांना माहिती आहे। जर असला तर आपल्याला काही वेळेस ट्रॅफिक डायव्हर्ट करावा लागतो, थांबवावा लागतो किंवा वन वे करावा लागतो। ही प्रक्रिया आहे आणि ते नेहमी असे राहतातच आणि जेव्हा हे आपले काम सगळे संपतील त्याच्यानंतर अजून आपल्याला दिसेल की आपलं ट्रॅफिक अजून फ्लो त्याच्या चांगलं झालेलं आहे, स्ट्रीमलाईन झालेलं आहे। जे तुम्ही म्हणाले याच्या जे मोबाईल्स बद्दल जे तुम्ही म्हणाले तर त्याच्या सेंट्रल पोर्टल आहे त्याच्यावर आपण हे टाकतो। त्याच्यात आयपॅड असो, मोबाईल फोन असो, लॅपटॉप असो हे जे आहे त्याच्या IMI नंबर वगैरे जे असतात ते त्याच्यावर आपण नेहमी टाकत राहतो आणि ज्या वेळेस तो रियूज होतो त्यावेळेस लगेच त्याच्याबद्दल आपल्याला माहिती मिळतात आणि ते डिटेक्शन मध्ये जातात।